बातुकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। दुपारी 1 ते 2 दरम्यान तब्बल 1 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरून घरे, शेती आणि रस्ते जलमय झाले। तिवसा तालुक्यात वीर गव्हाण येथील 11 वर्षीय मुलगा बराच शोधाशोध करूनही दिसून न आल्याने 3 दिवसापूर्वी वडील विजय राठोड यांनी कुर्हा पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली। अखेर गावानजीक शेततळ्यात मंगळवारी मृतदेह आढळला। या प्रकरणी वेगळीच माहिती पुढे आली। अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पस्थळी पर्यटन विकासाच्या नावावर विकसित केला गेलेला बगीचा चोरीला गेला। या बगीचात आता म्हशी चरतात तर धरणाच्या भिंतीवर बकरे चरत असल्याची स्थिती आहे। कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला असून पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली। नेर पिंगळाई येथे स्थानिक शोभाताई देशमुख मंगल कार्यालयात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन 3 दिवसीय महोत्सव उत्साहात पार पडला। 14 सप्टेंबरला समारोप झाला। अमरावती जिल्ह्यात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारा सह इतर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले। मोर्शी तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत बंद असलेल्या कामाच्या साईट त्वरित सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शेकडो शेतमजुरांच्या उपस्थितीत डमरू बजाव आंदोलन शिवाजी मैत्री संघटनेच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात महसूल विभागात संगणकीकरणाने कामाच्या दप्तर तपासणीकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही अडचणी येतात। या समस्येवर उपाय म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारापर्यंत सर्वांना त्यांच्या कामाची तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार। अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करून या प्रवर्गातील पुढील सवलती मिळाव्यात या मागणीसाठी बंजारा समाज एसटी आरक्षण कृती समितीतर्फे मंगळवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला। या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आशिष येरकर यांना दिले। अमरावती जिल्ह्यात मुंबई अमरावती मुंबई या फेरीच्या वेळापत्रकात एअर अलायन्स विमान सेवा कंपनीने 27 ऑक्टोबर पासून बदल होण्याचे संकेत आहेत। वेळापत्रकात बदलाची मागणी गत काही महिन्यापासून लोकप्रतिनिधींसह प्रवाशांची होती। आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस अमरावती मुंबई अमरावती फेऱ्या चालणार आहे। अमरावती मालखेड लालखेड मार्गाने चांदूर रेल्वे पोलिसांनी एका जणाकडून 8 किलो गांजा जप्त करीत त्याला अटक केली। ही कारवाई 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली। अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण 11 वर्षांनंतर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले। त्यामुळे महिला 32व्या अध्यक्ष म्हणून मिनी मंत्रालयाचा कारभार पाहणार आहेत। मात्र आता कोणाच्या हाती जेडपीची धुरा राहणार, नेत्यांच्या घरातील की सर्वसामान्यांच्या कुटुंबातील कोण होणार जिल्हा परिषदेची महिला अध्यक्ष, याबाबतची उत्कंठा लागून राहिली। अमरावती जिल्ह्यात एका तरुणीवर अत्याचार करून मातृत्व नांदण्यात आले। त्याबाबत वाच्यता न करण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ही घटना 15 सप्टेंबर रोजी चिखलदरा ठाण्याच्या हद्दीत उघडीस आली। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली। रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले। मोबाईल ॲप किंवा रेशन दुकानातील पोस्ट मशीनवर ही प्रक्रिया करता येते। जिल्ह्यात 20.36 लाख रेशन लाभार्थी आहेत। यापैकी 4.34 लाख लाभार्थींनी ही प्रक्रिया न केल्याने त्यांच्या रेशन धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे। गुईखेड पंचायत समिती व विज्ञान नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन राजश्री शाहू महाविद्यालय येथे उत्साहात पार पडले। या स्पर्धेत एकूण 9 संघांनी सहभाग नोंदवला। मोर्शी तालुक्यात जिल्हा कला महोत्सव 2025 मध्ये झालेल्या समूह नृत्य स्पर्धेत शहरातील शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यांची राज्य स्तरावर निवड झाली। दर्यापूर तालुक्यात स्थानिक आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमरावती येथील कृषीरत्न शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती भवनला भेट दिली।